नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा एक होता परमेश्वर. मागच्या भागामध्ये आपण बघितलं कडाप्पावर एरियाने हल्ला केला होता आणि कडाप्पा जिंकून घेतलं होतं. पुढं काय झालं ऐकूया ह्या भागामध्ये. कडप्पा जिंकून एरेयानी आता सापाच्या शेपटावर तर पाय दिलेलाच होता. त्यांनी आपल्या सैन्याची पुन्हा बांधणी करायला सुरुवात केली. प्रसन्न आणि पुष्यमित्र हे दोन विश्वासू साथीदार त्याच्याबरोबर होतेच, पण त्यांच्या जोडीला आणखी काही अधिक होतकरू तरुणांना जोडायची गरज होती. भीम, वरद, प्रवर, प्रभव आणि आदिनाथ हे 5 तरुण एरेयानी आपले 5 नवे सरदार म्हणून नेमले. मंगलेश अजून तरी महाराष्ट्रातच होता. या 5ही जणांना कानडी मुलुखात जाऊन तिथून शक्य होईल तितकी सैन्य भरती करायला एरेयानी पाठवलं. त्यांच्या मदतीला आणखी 300-300 सैनिक बरोबर दिलेले होते. कानडी मुलखातली प्रजा आधीच मंगलेशच्या जुलमाला कंटाळलेली होती. माणूसबळ मिळायला काही त्रास झाला नाही. होतकरू मुलांना घेऊन 5ही जण परत आले. तोवर एरे यांनी तेलगू मुलखातून सुद्धा सैन्य जोडलं होतं. बघता बघता 10,000 तरुण मुलं एरेयाच्या हाताशी जमा झाली. त्यांच्या चरितार्थासाठी आजूबाजूच्या राज्यामधून एरेय लूट करत होता. फक्त कानडी मुलुखात त्यांनी फारसा उपद्रव अजून तरी दिलेला नव्हता. आपली पूर्ण तयारी झाली की मंगलेशला तोंड द्यायची वेळ शोधायची हे एरियानी ठरवून ठेवलं होतं. आपण चालुक्यांच्या प्रदेशात हल्ला का करत नाही, प्रसन्नानं विचारलं. एरे हसला. एक तर उद्या ही आपलीच प्रजा होणार आहे. त्यांची निष्ठा आपल्यापाशी हवी असेल तर त्यांना शक्य तितका कमी त्रास होईल हे आपल्याला बघायचंय. विष्णुवर्धननी परस्पर उत्तर दिलं. विष्णुवर्धन एरियाच्या जोडीला आलेला होता. दुसरं म्हणजे आज आपल्याला काकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं नाहीये. आपण चालुक्यांच्या भागावर जर हल्ला केला तर आपल्या वाढत असलेल्या शक्तीची जाणीव काकांना होईल. जेव्हा आपण काकांना कमीत कमी मोल देऊन हरवू शकू याची खात्री असेल तेव्हाच आपल्याला त्यांच्याशी पंगा घ्यायचा आहे. बरोबर आहे, एरिया म्हणाला, आणि ती वेळ दूर नाहीये. कुठलंही युद्ध जिंकायचं असेल तर 3 गोष्टी लक्षात घ्यायला लागतात: जागा, वेळ आणि बळ. या 3 पैकी 2 ज्याच्या बाजूने असतात ना, त्याचं युद्ध. आजच्या घडीला बळ काकांकडे आहे. त्यामुळे बाकीच्या 2, जागा आणि वेळ, आपण आपल्या बाजूने करून घेऊ शकलो तर आपण जिंकू शकतो. विष्णुवर्धन पुढे सांगू लागला. एरियानं आधी धन मिळवायला सुरुवात केली. धन हातात असलं की बरंच काही साध्य होऊ शकतं हे तो जाणून होता. कोलारच्या आजूबाजूचा भाग एरियानं आधी स्वतःच्या आधिपत्याखाली आणला. आजूबाजूच्या भागात मातीत सोन्याचे कण सापडायचे. एरियानं हा भाग ताब्यात घेऊन तिथे पूर्ण बंदोबस्त ठेवला. शेकडो लोकांना या कामासाठी नेमलं. त्यांच्याकडून मिळेल तितकं सर्व सुवर्ण एरे आपल्या ताब्यात घेऊ लागला. पुढील काळात कोलार हे त्याचं एक प्रमुख केंद्र बनलं. असाच एक दिवस कुंभूमच्या जंगलात एरेय बसला होता. बाजूच्या आकापल्ली आणि नालगुंटला या 2 गावातून एरेय हत्यार बनवून घ्यायचा. आलेल्या तलवारीच्या पात्यांची परीक्षा घेत असताना अचानक एका तलवारीच्या धारेवर एरियाचा हात घसरला आणि तिथून रक्ताची धार लागली. एरियानं रक्त चोखून घेण्याचा प्रयत्न केला, पण जखम काही अगदीच लहान नव्हती. मग बाजूच्या झाडाचं एक पान एरियानं जखमेवर दाबून धरलं आणि पुढच्याच क्षणाला त्याच्या जखमेतून जसा काही आगीचा डोंब उसळला. एरियानं पान काढून टाकलं आणि त्याच्या लक्षात आलं एक लाल मुंगळा पानाबरोबर जखमेवर चिरडला गेला होता. हाताची आग आग होत होती. एरियानं जखम बाजूच्या मडक्यातल्या पाण्यानं धुतली, पण आग काही कमी होत नव्हती. खूप वेळ आग होत राहिली. हात सुजला. केवळ जखमेच्या भागात नव्हे, कोपरापर्यंतच्या सर्व भागात कितीतरी वेळ आग होत राहिली. चिरडलेल्या मुंगळ्याबद्दल एरियानं कोणालाच काही सांगितलं नाही. हे मुंगळे पानांची घरटी बनवतात हे एरियानी पाहिलं होतं. ते चावले की तिथे आग होते आणि मोठी गांध येते हेही त्यांनी बघितलं होतं. पण मुंगळा जखमेवर चिरडला तर इतका त्रास होईल याची त्याला कल्पना नव्हती. एरियानं एका सैनिकाला बाजूला बोलवलं. त्याला विचारलं, तुझं नाव काय? मारुती सरकार. मारुती, तुझ्यासाठी एक काम आहे, करशील? आपल्याला एकट्याला युवराज एरियानं बाजूला का घेतलं हे मारुतीला कळलं नव्हतं. करीन की. हो, पण काम गुप्त आहे, कोणाला काय केलं कधी सांगायचं नाही, कळतंय? हो युवराज. ठीक आहे, जंगलात जा. लाल मुंगळ्यांचं एक घरटं झाडावरून काढ. ते ठेचून त्याची चटणी बनव आणि ती चटणी एका लहान मडक्यात घालून मला आणून दे. चटणी इतकी छान बारीक वाटायची की ती कसली आहे हे कोणालाही कळता कामा नये. आणि पाण्याच्या जवळ हे काम कर. हाताची जळजळ व्हायला लागली तर लगेच हात स्वच्छ धु. वय सरकार. मारुतीलाही कधी न ऐकली देखली चटणी हवी कशाला हे कळेना. पण त्यांनी बिचाऱ्यांनी दिलेल्या आज्ञेची अंमलबजावणी केली. थोड्याच वेळात एक लहानसं मडकं आणून एरियाच्या हातात दिलं.
एरेयानं पसंतीची मान डोलावली आणि मारुतीला परत विचारलं, काय केलंस कोणाला माहित नाही ना? नाही सरकार, फक्त तुला आणि मलाच माहिती आहे या मडक्यात काय येते. वैसव, ठीक आहे, आता कोणाला जर ह्यात काय आहे हे माहित आहे असं माझ्या लक्षात आलं तर कोणाला शिक्षा होईल? नाही सरकार, मी कोणाला नाही सांगणार. शाबास, जा. इतकं म्हणून एरियानं बक्षिसी देऊन त्याला रवाना केलं. चटणी भरलेलं मडकं एरियानं आपल्या बाणांच्या भात्याच्या खालच्या भागात ठेवलं. सर्व बाणांची पाती त्या चटणीत बुडतील अशा बेतानं ठेवली. कुंभूमच्या जंगलात माकडं खूप. एका हुप्प्यावर नेम धरून एरियानं बाण सोडला. त्याला त्या हुप्प्याला फक्त जखमी करायचं होतं. तो बाण सणसणत गेला आणि हुप्प्याच्या पायावर लागला. पुढच्या तो हुप्प्या वाकड्या मारायला लागला, वेदनेनं तळमळू लागला. रुतलेला बाण त्यांनी उपसून टाकून दिला. जखम जीवघेणी नव्हती, पण वेदना प्रचंड होत होत्या. कितीतरी वेळ त्या हुप्प्याची तडफड होत राहिली. 2 दिवसातच आपल्या बरोबर 1000 स्वार घेऊन एरिया निघाला. त्याच्याबरोबर प्रवर आणि भीम होते. आपल्याला परत यायला कदाचित 7-8 दिवस लागतील याची कल्पना आपल्या लोकांना देऊन एरिया कानडी मुलुखात निघाला. त्यानं सरळ तुमकूरचा रस्ता धरला. तुमकूर जवळ जाऊ लागल्यावर आपण तुमकूरवर हल्ला करणार याची कल्पना भीम आणि प्रवरला आली. तुमकूर हे चालुक्यांचं महत्वाचं ठाणं. तिथे किमान 3-4 हजार सैन्य असू शकतं हे त्यांना माहीत होतं. त्यांनी एरियाला विचारलं, युवराज, तुमकूरमध्ये आपल्या चौपट सैन्य असण्याची शक्यता आहे. तुमकूरवरचा हल्ला आत्मघाती होऊ शकेल, कसं करणार आहोत आपण? एरिया हसला. आपण तुमकूरवर हल्ला करणार आहोत हे तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, कोणी सांगितलं नाही, पण आपण या रस्त्याला लागलो म्हणून आम्हाला तसं वाटलं. एरिया म्हणाला, आपण एका नव्या शस्त्राची परीक्षा घ्यायला इथल्या जंगलात आलोय. मग ही परीक्षा घ्यायला आपण इतक्या लांब का आलो? कारण या जंगलात जे हत्ती आणि गवे आहेत ते कुंभूमच्या जंगलात नाहीत. एरियाजवळ कुठलंच असं आगळं वेगळं शस्त्र त्या दोघांना दिसत नव्हतं. तसंच शस्त्राची परीक्षा घ्यायला इतक्या लांब कशाला यायचं आणि हत्ती आणि गवे कशाला हवेत हे सुद्धा कळत नव्हतं. शस्त्र कुठेही तपासून बघता आलं असतं, पण एरियावर विश्वास होता, त्यामुळे ते निमूट त्याच्याबरोबर चालत राहिले. लवकरच सर्व तुकडी घनदाट जंगलात येऊन पोहोचली. तिथे गेल्यावर एक सुरक्षित जागा पाहून मुक्काम केला गेला. आता 1000 माणसं आणि असलेली घोडी सगळी नीट राहायची तर जागा पण तशीच मोठी हवी, नाही का? घोड्यांसाठी पाण्याची सोय जवळ हवी, त्यामुळे अशी जागा जंगलात शोधण्यातच काळ गेला. सारं काही नीट लागल्यावर सगळे विसावले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे एरियानं आपल्या सैनिकांना जंगलात जाऊन एकटा फिरणारा हत्ती किंवा गव्यांचा एखादा कळप कुठे चरताना दिसला तर शोधायला पाठवलं. थोड्याच वेळात हत्तीची खबर घेऊन दोघे सैनिक परत आले. एरिया तयारीतच बसला होता. बरोबर 100 सैनिक घेऊन एरे आणि प्रवर निघाले. झुलत झुलत जाणारा एक अजस्त्र हत्ती त्याच्या नजरेला पडला. कान फडफडत होते, सोंड इकडे तिकडे हलवत होता, झाडाच्या फांद्या कडा मोडत होता. एरियानी सर्वांना तयारीत राहायची सूचना केली. आपल्या भात्यामधून एक मुंगळ्यांची चटणी माखलेला बाण काढला आणि हत्तीच्या पोटाच्या दिशेने सोडला. पोटात बाण काही फार आत घुसला नाही. शेवटी हत्तीचा कातड. बाण घुसल्यावर काही क्षण असेच गेले, पण हत्तीची बेचैनी वाढायला लागल्याचं लक्षात आलं. त्यांनी सोंडेनं चाचपाडत बाण पकडला आणि उपसून टाकला, पण त्याला चैन पडत नव्हतं. लवकरच हत्ती एका मोठ्या झाडाच्या जवळ गेला आणि आपलं पोट घासायला लागला. तरीही त्याची बेचैनी वाढत होती. काही क्षणात त्यांनी मोठी आरोळी ठोकली आणि तो सैरा वैरा पळायला लागला. एरे आणि त्याचे सैनिक अंतर ठेवून मागोमाग जात राहिले. लवकरच त्यांनी जमिनीवर गडाबाडा लोळायला सुरुवात केली. मोठमोठ्यानं तो चित्कारत होता. शेवटी तो कसाबसा उठला आणि धावत एका झऱ्याच्या दिशेनं गेला. पाण्याचं डबकं होतं, त्यात लोळायला लागून त्यांनी सगळा चिखल करून टाकला. संध्याकाळ होईपर्यंत तो तसाच तडफडत होता. शेवटी त्याला तिथे तसाच सोडून एरे आणि त्याचे साथीदार परत आले. एका लहानशा बाणामुळे त्याची अशी अवस्था होईल याची एरियानं कल्पनाही केली नव्हती. पुढील काही दिवसात आणखी काही प्राण्यांवर एरियानं बाणांचा प्रयोग करून बघितला. दरवेळी जखमी झालेला प्राणी वेदनांनी कासावीस होत राहिला. त्यातून सावरायला त्या प्राण्याला संबंध दिवस सुद्धा पुरत नसे. एरिया हसला. एरियाच्या हातात एक नवीन शस्त्र गवसलं होतं आणि हे शस्त्र त्याला राज्य मिळवायला मदत करणार होतं. एकीकडे एरियाची ताकद वाढत होती आणि त्याचवेळी मंगलेशच्या सैन्यात मात्र उलट प्रकार घडत होते. मंगलेश आणि सुंदरवर्मन दोघेही एकीकडे अत्याचाराचा कळस गाठत होते आणि दुसरीकडे आपल्याच सरदारांना नाराज करत होते. प्रभवसेन आणि सुंदरवर्मनला मंगलेशनं गंगांच्या राज्यावर हल्ला करायला पाठवलं. सुंदरवर्मननं प्रभवसेनला सांगितलं, गंगांच्या सैन्याच्या उजवीकडे नदी आहे, तू सैन्यावर पुढून हल्ला कर, मी डावीकडून त्यांना झोडपून काढतो. ठरल्याप्रमाणे प्रभवसेननं येणाऱ्या गंगांच्या सैन्याला समोरासमोर तोंड दिलं.
पण डावीकडून येणारा सुंदरसेन ठरल्या वेळी युद्धासाठी पोचलाच नाही. गंगांच्या 10,000 सैन्यापुढे प्रभवसेनची 5,000ची सेना तोकडी पडू लागली. शक्य तितका वेळ प्रभवसेननं तग धरण्याचा प्रयत्न तर केला, पण हानी फार व्हायला लागली. नाईलाजानं त्यानं माघार घेतली, तोवरही सुंदरवर्मनचा हल्ला आला नव्हता. माघारी आल्यावर मंगलेशला युद्ध हरल्याचं कळलं. त्यानं प्रभवसेनला दरबारात बोलवलं. तो समोर येताच मंगलेश कडाडला. काय, हार पत्करायला मजा वाटली की नाही? चांगलं नाक कापलं चालुक्यांचं. प्रभवसेन काय झालं सांगू लागल्यावर मंगलेशनं त्याला बोलायची संधीच दिली नाही. बहाणे बनवू नकोस. सुंदर येऊन पोहोचायच्या आधीच तू रणांगणातून पळ काढला होतास, मला माहिती आहे. खरं तर हा सरळ सरळ सत्याचा विपर्यास होता, पण प्रभवसेन तरी शांतपणे म्हणाला, महाराज, खरा प्रकार असा नाहीये. तू मला शिकवतोस? खरा प्रकार काय मला सुंदरवर्मननी सांगितलंय. असल्या डरपोक माणसांना माझ्या दरबारात ठेवून उपयोग तरी काय? सर्व सरदार पाहत होते. सुंदरवर्मनची चूक सर्वांना माहीत होती. वेळेवर न पोहोचण्याची त्याची ही काही पहिली वेळ नव्हती. पण मंगलेशनं स्त्रीवेश आणण्याची आज्ञा केली. साडी चोळी आणली गेली. जा, हे घालून ये, मंगलेशनं प्रभवसेनला आज्ञा केली. महाराज, पण प्रभवसेन काही बोलणार इतक्यात परत मंगलेश कडाडला. केलेल्या आज्ञेचं पालन करा दे. आता मात्र प्रभवसेन सुद्धा चिडला. ठीक आहे महाराज, मी करीन तुमच्या आज्ञेचं पालन, पण लढाईला आम्ही दोघे गेलो होतो, मग शिक्षा मला एकट्यालाच का? माझं म्हणणं ऐकूनही न घेता तुम्ही मला शिक्षा कशी काय करताय? हा अन्याय नव्हे का? मंगलेशचा पारा आणखी चढला. त्यानं सेवकांना इशारा केला. भर दरबारात प्रभवसेनची वस्त्र उतरवून त्याला साडी चोळी नेसवली गेली. अपमानामुळे रागवलेल्या प्रभवसेनच्या डोळ्यातून आसू वाहू लागली. हे बायल्या, रडणं बंद कर, मंगलेशनं परत सांगितलं. कसा बसा प्रभवसेन आपल्या जागेवर येऊन उभा राहिला, पण मनोमन या अपमानाचा बदला घ्यायचा त्यानं विचार पक्का केला होता. या आणि अशा घटना मंगलेशच्या दरबारात घडत राहिल्या. मी सम्राट आहे, मला कोण विचारणार, ही मनोवृत्ती तिची फळं देऊ लागली होती. सुंदरवर्मन तर आणखीच चेकाळला होता. प्रजेवर अत्याचारांची परिसीमा गाठली गेली होती आणि एक दिवस या अत्याचारांनी कळस गाठला. दर गुरुवारी बदामीमध्ये बाजार भरायचा. गावोगावचे शेतकरी आपापल्या शेतातील ताजा भाजीपाला घेऊन यायचे. वाणी, उदमी आपलं सामान लावायचे. लोहार, सुऱ्या, वेळे, कोयत्या घेऊन यायचे. अशीच कमला आणि तिचा नवरा कृष्णा दोघंही आले होते. कमला होती शेतकऱ्याची पत्नी, पण अगदी रूपसंपन्न, कमनीय बांधा, सुरेख डोळे. बदामीच्या बाजारात ती आणि तिचा नवरा नेहमीच आपल्या शेतात पिकवलेली तोंडली, कारली, भोपळे, इतर भाज्या घेऊन यायचे. पण त्या दिवशी मात्र कधी नव्हे ते घडलं. सुंदरवर्मन आणि त्याचे साथी घोड्यावरून जात होते. बाजारातून जाताना सुंदरवर्मनची नजर गिऱ्हाईकाला भाजी देणाऱ्या कमलावर पडली. कमला पुढं वाकून तोंडल्याची रास मापट्यामध्ये भरत होती. पदर सैल पडला होता. सुंदरची नजर तिच्यावर खिळून राहिली. समोर घोडा येऊन थांबल्याची जणी होताच कमलानं वर पाहिलं. सुंदरची नजर आणखीच खोलवर पोहोचली. चल माझ्या बरोबर, त्यानं आज्ञा केली. त्याचा हेतू शुद्ध नाही हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. पदर सावरत कमला उभी राहिली. काय झालं धनी? कृष्णानं पुढं होत विचारलं. हातातल्या चापकाचा सणसणीत फटकारा सुंदरवर्मननं कृष्णाच्या तोंडावर उठवला. कृष्णा त्या अनपेक्षित फटक्यानं धडपडला. त्याच्या गालावर एक टपटपलेला लाल वळ उभा राहिला. कमला त्याला सावरायला उभी पुढे झाली. इतक्याच पुढे होत सुंदरवर्मननं तिच्या कमरेभोवती विळखा घालून तिला उचललं आणि आपल्या घोड्यावर घेतलं. घोड्याला टाच दिली. काय होतंय लोकांना समजून लोक पुढे येण्याच्या आत सुंदरवर्मन आणि त्याचे साथीदार घोड्यावरून पसार झाले. कमला ओरडत होती, मदतीसाठी लोकांना पुकारत होती, सुंदरवर्मनच्या विनवण्या करत होती, पण त्याच्याकडे लक्ष न देता सुंदरवर्मन तिला गावाबाहेर घेऊन निघून गेला. कमलावर सुंदरवर्मन पाठोपाठ त्याच्या इतर साथीदारांनी बलात्कार केले आणि तिला तसंच टाकून देऊन सगळे निघून गेले. बऱ्याच वेळानं कमला शुद्धीवर आली. तिच्या अब्रूची माती झाली होती. तिला जगायची इच्छा नव्हती, पण सुंदरवर्मनचा बदला घेतल्याशिवाय ती मरणार नव्हती. आपण असाच जीव दिला तर हा सैतान इतर पोरीबाळींच्या अब्रूची सुद्धा धुळदाण केल्याशिवाय राहणार नाही, या विचारानं ती उठली. तिला भर दरबारात जाऊन दाद मागायची होती. बाजूला तिची अर्धवट फाटलेली वस्त्र पडली होती. ती शक्य होईल तितकी अंगाभोवती गुंडाळून कमला निघाली. रणरणत्या उन्हातून बाजारातून खुरडत ती राजवाड्याच्या दिशेनं चालली होती. झाल्या घटनेनं बिथरून बाजार कधीच उठून गेला होता. दुपारची वेळ, ऊन रणरणत होतं. रस्त्यात फारशी माणसं नव्हती. काय झालंय याची पूर्वकल्पना नसलेले लोक जे रस्त्यात होते ते सर्वजण तिच्या अवस्थेकडे आश्चर्यानं पाहत होते. राजवाड्याच्या दरवाजात कमला
पोचल्यावर दरवानांनी तिला थांबवलं. मला महाराज मंगलेशना भेटायचंय, आत्ताच्या आत्ता, मला न्याय हवाय, कमला म्हणाली. महाराज आता दुपारचे भेटणार नाहीत, विश्रांती घेत आहेत. कमला शक्य तितक्या मोठ्यानं भेसूर आवाजात रडू लागली. तिच्या रडण्यानं राजमहाल थरारून उठला. कोण रडतंय पाहायला मंगलेशनं सेवकाला पाठवलं. थोड्याच वेळात सेवक बातमी घेऊन आला. कोणीतरी बाई आपल्याला भेटायला आले महाराज, रक्तानं माखली आहे, कपडे पण फाटके मळलेले आहेत. हाकलून दे तिला, मंगलेश म्हणाला. सेवकानं बाहेर येऊन कमलाला कसं बसं राजवाड्यातून दूर केलं. संध्याकाळ झाली. कमला तशीच राजवाड्याच्या बाहेर बसून होती. मंगलेश रथात बसून बाहेर येताना दिसला तशी ती पुढे झाली. महाराज मला न्याय हवाय, माझ्यावर अन्याय झालाय महाराज, टाहो फोडून ओरडू लागली. सगळे सेवक नगरजन पाहत होते. मंगलेशला तिची दखल घ्यावीच लागली. हा, मी थोड्या वेळात येतोय, दरबारात येऊन मला भेट, इतकं सांगून मंगलेश रथातून बाहेर निघून गेला. मंगलेश परत आल्यावर कमला पुन्हा त्याला भेटायला गेली. दरबारात मंगलेशच्या समोर फिर्याद आणली गेली. बोला बाई, काय झालं, मंगलेशनं विचारलं. मी एक विवाहित स्त्री महाराज. भर बाजारातून मला उचलून नेऊन युवराज सुंदर वर्मन आणि त्याच्या साथीदारांनी माझ्यावर बलात्कार केला महाराज. कमला फुंदत फुंदत म्हणाली. मला न्याय हवाय महाराज. युवराज सुंदर वर्मनचं नाव ऐकून मंगलेश चमकला. कशावरून सुंदर वर्मननं बलात्कार केला, त्यानं विचारलं. बाजारात सगळ्यांच्या समोरून त्यानं मला उचलून नेलं महाराज, तुम्ही कोणालाही विचारू शकता. आणि बलात्कार झाला कशावरून, साक्षीदार आहे? कमला हबकली. महाराज, कुठली स्त्री आपल्या तोंडानं असा खोटा आरोप करील? प्रश्नाला प्रश्न विचारू नकोस बाई, कोणी पाहिलंय का बलात्कार होताना? कमलाला काहीच कळेना, ती कुठून साक्षीदार आणणार? साक्षीदार नसेल तर युवराजांसारख्या प्रतिष्ठित माणसावर खोटे आरोप करायचा तुला काही एक अधिकार नाहीये. पहिलीच वेळ आहे म्हणून तुला समज देऊन सोडून देतोय. पुन्हा अशी वर्तणूक झाली तर तुला तुरुंगाची हवा खावी लागेल. घेऊन जा रे हिला. कमलाला धक्के मारून राजवाड्यातून बाहेर काढलं गेलं. बाहेर पडता पडताच तिला युवराज सुंदर वर्मन आत येताना दिसला. तिची आणि युवराज सुंदर वर्मनची नजरानजर झाली. एक छदमी हास्य त्याच्या चेहऱ्यावर होतं. काय मजा आली की नाही, त्यानं विचारलं. त्याच्या मागे असलेले सगळे साथीदार फिदी फिदी हसले. नजरेतून अंगार बरसवत कमला तिथून निघून गेली. ती सरळ आपल्या घरी गेली. काय झालं असावं याचा जरी अंदाज असला तरी आता काय करावं हे न कळलेला कृष्णा घरी पोहोचला होता. त्याच्या कुशीत शिरून ती फुटून फुटून रडली. मग म्हणाली, या या युवराजाचा बदला घेईन आणि मग मरीन. त्याला सजा झाल्याशिवाय मला मारायचं सुद्धा नाहीये. कृष्णानं कसं बसं तिला शांत केलं. परत परत अंग घासून आंघोळ केल्यावर तिला जरासं बरं वाटलं. दाराबाहेर शेजार पाजऱ्यांचा घोळका जमला होता. कमला त्यांच्या समोर गेली. आता हे लोक आपल्याला वाळीत टाकणार आहे तिला कल्पना होतीच. पण ती जे झालं ते तुम्हाला माहितीये. इथे कशाला जमलाय? फुकटचा तमाशा पाहायला? खरा तमाशा एक दिवस मी त्या सुंदर वर्मांचा करीन, तेव्हा या बघायला. लोकांना काहीच कळेना. इतक्यात कमलाची शेजारी शांता पुढे आली. ती म्हणाली, कमला, झाल्या प्रकारात तुझी काहीच चूक नाहीये हे आम्हाला माहित आहे. आम्ही आहोत तुझ्या मदतीला. आत्ता शांत हो. उद्या सकाळी आपण काय करायचं ते बघूया. हे ऐकून कमलाला जरा उभारी वाटली. आपण अगदीच एकटे नाही, ही भावनाच तशी असते. रात्रभर शांता कमलाचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन तिला थोपटीत राहिली. अचानक शांताच्या डोक्यात आलं. कमला, एक सांगू? कमलानं सुजल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. युवराज एरेयाला गाठ आणि तुझी फिर्याद त्याच्या पायावर घाल. तोच तुला या जुलमी राजवटीत न्याय मिळवून देऊ शकेल. कमलाचे डोळे चमकले. तिला आशेचा किरण दिसला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती आणि कृष्णा उठले आणि एरेय कुठे भेटेल ते शोधायला बाहेर पडले. पुढे काय झालं पाहूया पुढल्या भागात. ऐकत राहा एक होता परमेश्वर. धन्यवाद.